प्रिया काय झालं? काही नाही, कुठे काय, बोला ना. अशी शांत का बसली होस तू? असंच. तू शांत शांत बसलीस ना की अजिबात छान दिसत नाहीस. हा, तू अशी ब्राईट आणि प्रसन्न असलीस ना की खूप छान दिसतेस. हो का? बरं, मी प्रयत्न करेन ना प्रसन्न राहायचा. काय चालेल ना? धावेल. प्रीतम सर, प्रीतम सर. गणी बाळा, काय झालं? तू का रडतोयस? काय काय झालं? काय बोल ना. टायर्ड आहे. काय काय झालं ताईला? तू 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 बस आधी. तू बस. मी पाणी. काय झालंय ताईला? हा, ठीक आहे बाळा, शांत हो. पाणी पाणी पी. पाणी घे. हळू. आता शांतपणे सांग, काय झालंय? काय झालं सांग ना. माझी ताईडे. प्रीतम सर. काय? या दादाला आपली गरज असेल, मी दादाला फोन करून विचारतो काय सिच्युएशन आहे. पारू. दादा तू 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 शांत हो आधी, तू शांत हो. मला सांग, पारूची कंडिशन कशी आहे? डॉक्टर तिला चेक करतायत, पण तिला खूप त्रास होत असेल यार. अरे पण तिला झालं काय? पारूला पॉइझनिंग झालंय म्हणतात. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही ताबडतोब निघतोय. तू शांत राहा. बाय. या. प्रीतम, काय काय झालंय तिकडे? काय बोलले आदित्य दादा? पारूला पॉइझनिंग झालंय. घणी घणी बाळा, बघ ताईला काही होणार नाही. आदित्य दादा आहेत ना तिथे, तू नको काळजी करू. हा प्रीतम, मला तर यावर विश्वास बसत नाहीये की मारुती मामा मला ना काय करू काही सुचतच नाहीये. मी काय म्हणते, आपण आईंना जाऊन सांगूया का सगळं? नाही, आईला सांगून काही उपयोग नाहीये प्रिया. तू तू विसरतेस का? आई मारुती मामाला भाऊ मानते, आणि दादाचं आणि पारूचं नातं असं आणायचं का आई समोर? हे बघा प्रीतम, मला तुमचं सगळं म्हणणं कळतंय, पण घरात कोणाला तरी माहित असायला हवं ना. आपल्याला कधीही काही मदत लागू शकते. बाबा, अशा वेळी बाबाच आहेत जे दादाला सावरू शकतात. आपण बाबांना सांगूया ना. हो. हे बघ गणी, तू तू शांत हो, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या ताईडेला आम्ही सुखरूप घरी आणणार आहोत. गणी बाळा. प्रिया, गणी आता आपली जबाबदारी आहे. मामा, मगाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे का? हो आदित्य बाबा, माझ्यामुळं हे समज झालंय. माझी पारू चुकली. आता तुम्ही डॉक्टरांशी तिला वाचवण्यासाठी खोटं बोललात ना की पारू माझी बायको आहे म्हणून. पार्वती आदित्य किर्लोस्कर बोललात ना, खोटं बोललात ना आता तुम्ही तिच्या बरोबर. परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला पारूला खरं खोटं ह्याच्यातलं काही कळत नाही आहे. सगळं खोटं आहे ना, ती खरं मानून चालली आहे. तिला 1000 वेळेला मी तिची लायकी दाखवून दिली, पण नाही. ती 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 स्वप्न बघायला चुकली आदित्य बाबा. ती स्वप्न बघायला चुकली तर आम्ही दोघंही चुकलो आहोत बाबा. आम्ही दोघांनी मिळून स्वप्न बघितलंय.
आणि मगाशी मी जे बोललो ना ते खरं आहे. माझं प्रेम आहे पारूवर. परत एकदा चेक कर ना. एकदा चेक करायला हरकत काय ना. वहिनी ऐका ना, तुमच्यासाठी सुद्धा एक साडी मागवू का? ऑनलाईन शॉपिंग करते मी, इतक्या सुंदर साड्या आहेत ना. मी माझ्यासाठी मागवते, तुमच्यासाठी मागवू का? पटकन सांगा. दामिनी, आम्ही काम करतोय, तुला काय ऑर्डर करायचं ते कर ना. ओके. पण बाबा तुमच्याकडे जरा एक काम आहे. बस ना, इथेच बोल ना, काय काम आहे? नाही जरा बाहेर जाऊन बोलूया का? अरे आमच्या समोर बोलू शकतोस तू, काय झालं? नाही आई, ते जरा थोडं वेगळं काम आहे म्हणून म्हटलं चला ना बाहेर जाऊन बोलूया. हा वेगळं काय काम आहे? इथं बसून बोल ना. गार्डनिंग बद्दल विचारायचंय ऍक्च्युली मला. तुम्हाला कळतं ना त्यातलं? हा, ते एक नवीन रोपटं आहे त्याबद्दल जरा विचारायचं. या ना. आलो जरा. बघ तू काय म्हणतोय. ठीक आहे, चल. कुठलं रोपट? प्रीतम इथे सगळ्यांसमोर का नाही बोलला? दादासाहेबांना डायरेक्ट बाहेर घेऊन गेला म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त. मला बघायला पाहिजे है ना. हा? वहिनी, मी ना आपल्या सिक्युरिटीला सांगून येते, काय आहे वन डे डिलिव्हरी आहे ना, तर आजच येऊन जाईल है ना. मग ते कलेक्ट करतील पार्सल. मी आलेच.